नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यभर सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा फटका गणेश मूर्तिकारांना सुद्धा बसलेला आहे. गणेश मूर्तिकारांना अश्रू अनावर झाले. पावसामुळे ठाणे शहरातील माजीवाडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रामधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्यानं गणेश मूर्तींचं झालेलं नुकसान पाहता मूर्तिकारांना अश्रू अनावर झाले. ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात या परिसरात पाऊस बरसला, त्यामुळे या परिसरात पाणी साचलं आणि याचा फटका गणेश मूर्तींना बसलेला आहे. अनेक गणेश मूर्ती या पावसामध्ये भिजल्यात. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे मोठं नुकसान मूर्तिकारांचं झालेलं आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी. पाहूयात. खरं तर अनेक महिन्यांपासून ही मेहनत, कारण एवढ्या मूर्त्या आहेत, अनेक महिन्यांपासून ही मेहनत सुरू आहे. अवघ्या काही दिवसांनंतर बाप्पा आपापल्या भाविकांच्या घरी जाणार होते, मात्र आता हे पाणी, या पाण्यामुळे या मूर्त्यांचं नुकसान झालेलं आहे. खूप कालपासून आज सकाळपासून एवढं पाणी पडतंय की पाऊसही ओसरत नाहीये की आम्ही काहीतरी करू शकू. आणि कोण मदतीलाही येत नाहीये. काल आम्ही टीएमसी ला बोलवलं, एक माणूस आला, ते म्हणाले आज सकाळी येतो, पण सकाळी 7 वाजल्यापासून एवढा पाऊस पडतोय की काही करूही शकलो नाही आम्ही की ते बाजूला घेऊ मूर्त्या. अक्षरशः डोळ्यातून पाणी येतंय, कारण आता अवघे 7 दिवस राहिलेत आणि कधी काम करायचं आणि लोकांना द्यायचं कशा मूर्त्या. ठाण्यामध्ये एवढी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पाणी साचतंय, याला जबाबदार नेमकं कोण आहे? कारण प्रशासन या ठिकाणी येतंय, मात्र प्रशासनाची देखील मदत आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रशासनाची माणसं येत आहेत, पण कोण असं मदत करत नाहीयेत. येतात फक्त बघतात आणि जातात. खरं तर आज मदत करण्याची खूप गरज होती. पाण्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता. एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या खाली, आता आम्ही 7 दिवसात कधी काम करून लोकांना द्यायचं आणि उत्तर काय द्यायचं? आता प्रशासनाकडे नेमकी मागणी काय असणार आहे? प्रशासनाकडे मागणी आता काय करायची? जे नुकसान झालेलं आहे ते थोडंफार तरी भरपाई करून दिली तरी खूप मेहरबानी होईल. बाकी आता काय बोलणार? ही सध्या जी ठाण्यामध्ये परिस्थिती ओढावलेली आहे, याला नेमकं जबाबदार कोण, अशा प्रकारचा सवाल देखील आता ठाणेकर नागरिक विचारताना पाहायला मिळत आहे. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.